पुरंदर किल्ल्यावर चाललेली लढाई जवळपास अशक्य होती, तरी पण मराठे शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. मुघलांची 40,000 पेक्षा जास्त सेना आणि त्यांच्या सोबत होते जयसिंग आणि दिलेर खान हे मिळून पुरंदरवर हल्ला करतात. पुरंदरवर खूप कमी मराठे होते, पण पुरंदर किल्ला हा खूप जास्त मजबूत होता आणि त्यावेळेला मोरारबाजी देशपांडे हे किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांचा पराक्रम बघून औरंग्याचा सगळ्यात मोठा सरदार सुद्धा कापून गेला. दिलेर खानने पुरंदरवर खूप मोठ्या प्रमाणात हल्ला केला आणि काही दिवसानंतर पुरंदरचा काही भाग जयसिंगच्या ताब्यात गेला. मोरारबाजींना वाटले आता थेट हल्ला केलाच पाहिजे आणि त्यांनी फक्त काही मराठ्यांसोबत थेट मुघलांवर हल्ला केला. मुघलांना रपारप कापायला सुरुवात केली. पण एकीकडे दिलेर खान त्यांचा पराक्रम बघून खुश झाला आणि आपल्या मोरारबाजींना बोलतो कसा, तू आमच्याकडे ये, तुला खूप मोठे पद देतो. मोरारबाजी त्याला म्हणाले की मी महाराजांचा मावळा आहे आणि सगळ्यात पहिले मी मराठा आहे. आणि ह्या पुरंदरच्या लढाईमध्ये मोरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आले. पण त्यांनी ही लढाई काही दिवस नाही तर काही महिने लढवली. खरंच अशा मावळ्यांना शत शत नमन. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.